नमस्कार. महाराष्ट्रातल्या काही विशिष्ट सरकारी अनुदानित शाळांमध्ये शिक्षक व्हायचंय? तर मग थांबा, कारण आता प्रक्रिया बदलली आहे. एक नवीन, पूर्णपणे डिजिटल सिस्टम आली आहे आणि ती अनिवार्य आहे. आज आपण याच पवित्र प्रणालीबद्दल सगळं काही जाणून घेणार आहोत, एकदम सोप्या भाषेत. चला तर मग सुरू करूया. तर पहिला प्रश्न, की या शासकीय अनुदानित आश्रमशाळांमध्ये शिक्षक निवडले तरी कसे जातात? बघा, पूर्वी कसं होतं, या प्रक्रियेत म्हणावी तशी एकच सूत्रता नव्हती. पण आता सरकारने यावर एक मस्त, केंद्रीकृत आणि डिजिटल उपाय शोधून काढला आहे. काय आहे हा उपाय? चला पाहूया. आज आपण काय काय बघणार आहोत त्याची ही एक छोटीशी झलक. आधी समजून घेऊ की शिक्षक भरतीत पारदर्शकतेची गरज का आहे, मग पवित्र प्रणालीची ओळख करून घेऊ. त्यानंतर संपूर्ण निवड प्रक्रिया टप्प्याटप्प्याने कशी होते ते पाहू. मुलाखत आणि अंतिम निवड कशी होते, त्यातले महत्त्वाचे नियम आणि अटी काय आहेत, आणि सगळ्यात शेवटी या प्रणालीचा परिणाम आणि भविष्य काय असेल, या सगळ्यावर आपण नजर टाकणार आहोत. चला मग सुरुवात करूया आपल्या पहिल्या मुद्द्यापासून. शिक्षक भरतीमध्ये पारदर्शकतेची गरज. सरकारला ही नवीन प्रणाली आणण्याची गरज का वाटली असेल? यामागे ही पारदर्शकतेची भूमिका इतकी महत्त्वाची का आहे? याचं उत्तर अगदी सोपं आहे. या सगळ्या बदलामागे एकच मोठं उद्दिष्ट आहे. प्रत्येक पात्र उमेदवाराला समान संधी मिळायला हवी आणि निवड फक्त आणि फक्त गुणवत्तेच्या आधारावरच झाली पाहिजे. आधीच्या पद्धतीत काय व्हायचं की एकच अशी पारदर्शक, सगळ्यांना दिसेल अशी प्रक्रिया नव्हती. त्यामुळे कुणाची निवड कशी झाली हे नेहमीच अस्पष्ट राहायचं. याच मोठ्या समस्येवर उपाय म्हणून ही नवीन आणि अनिवार्य प्रक्रिया आणली गेली आहे. आणि याच पारदर्शकतेच्या गरजेतून जन्माला आली आहे पवित्र प्रणाली. चला आता जरा जवळून ओळख करून घेऊया की ही प्रणाली नेमकी आहे तरी काय. तर पवित्र म्हणजेच PAVITRA याचा पूर्ण अर्थ आहे पोर्टल फॉर व्हिजिबल टू ऑल टीचर्स रिक्रुटमेंट. म्हणजे नावाप्रमाणेच ही एक अशी ऑनलाईन प्रणाली आहे जी सगळ्यांसाठी पारदर्शक आहे. सगळी भरती ही अभियोग्यता आणि बुद्धिमत्ता चाचणी म्हणजे ॲप्टिट्यूड अँड इंटेलिजन्स टेस्टच्या गुणांवर आधारित असते. आणि गोष्ट लक्षात ठेवा, ही प्रक्रिया आता ऑप्शनल नाहीये, ती पूर्णपणे अनिवार्य आहे. आता एक खूप महत्त्वाचा मुद्दा. ही प्रणाली सगळ्याच शाळांसाठी नाहीये, हे लक्षात घ्या. ही खास करून काही विशिष्ट शाळांसाठी बंधनकारक आहे. कोणत्या? तर विमुक्त जाती आणि भाटक्या जमातींसाठीच्या ज्या खासगी अनुदानित आश्रमशाळा आहेत त्या, ऊसतोड कामगारांच्या मुलांसाठीच्या शाळा आणि विद्यानिकेतन आश्रमशाळा. फक्त याच शाळांमध्ये या प्रणालीद्वारे भरती होणार आहे. बरं, प्रणाली काय आहे ते कळलं, पण आता ही भरती प्रक्रिया नक्की चालते कशी? म्हणजे शाळेपासून ते उमेदवारापर्यंत ह्याचे नेमके टप्पे काय आहेत? चला एकदम सोप्या भाषेत समजून घेऊ. ओके, तर सगळ्यात पहिलं पाऊल. सरल पोर्टलवर विद्यार्थ्यांची जी संख्या आहे त्यानुसार जागा निश्चित होतात. मग शाळा काय करते? ही रिक्त जागांची सगळी माहिती, म्हणजे कोणता विषय, कोणता प्रवर्ग, हे सगळं पवित्र पोर्टलवर भरते. यानंतर प्रादेशिक उपसंचालक 7 दिवसांच्या आत त्या जाहिरातीला मंजुरी देतात. आणि एकदा का जाहिरात मंजूर झाली की ती ऑनलाईन सगळ्यांना दिसते. आणि मग पात्र उमेदवार अर्ज करू शकतात आणि आपल्या पसंतीच्या शाळा निवडू शकतात. ठीक आहे, अर्ज भरून झाले. आता येतो या प्रक्रियेतला सगळ्यात महत्त्वाचा निर्णायक टप्पा, मुलाखत आणि अंतिम निवड. इथेच उमेदवारांचं भवितव्य ठरतं. आणि स्पर्धा किती तगडी आहे याचा अंदाज या आकड्यावरून येईल. पवित्र पोर्टल प्रत्येक एका जागेसाठी तब्बल 3 उमेदवारांना मुलाखतीसाठी निवडतं. एकास 3 म्हणजे मुलाखतीचा टप्पा हा खूपच चुरशीचा असणार, हे नक्की. अंतिम निवड ही एकूण 30 गुणांवर ठरते. आणि यात फक्त तोंडी मुलाखत नाहीये, तर उमेदवाराला प्रत्यक्ष वर्गात जाऊन शिकवूनही दाखवावं लागतं, म्हणजे डेमो द्यावा लागतो. यातून त्यांची शिकवण्याची खरी क्षमता काय आहे हे तपासलं जातं. आणि इथून पुढे तर सगळं काही एकदम वेळेवर व्हायला हवं. मुलाखती झाल्या की निकाल लगेच पोर्टलवर जाहीर होतो. त्यानंतर ज्या उमेदवाराची निवड झालीये त्यांना 7 दिवसांच्या आत नियुक्तीपत्र मिळतं, ईमेल आणि पोस्टाने. आणि पत्र मिळाल्यापासून पुढच्या 7 दिवसांत त्यांना शाळेत हजर व्हावं लागतं. म्हणजे सगळी प्रक्रिया अतिशय वेगवान आणि कालबद्ध आहे. आता बघा, प्रत्येक सरकारी प्रक्रियेप्रमाणे इथेही काही महत्त्वाचे नियम आहेत, अटी आहेत आणि काही अपवादही आहेत. या गोष्टी माहीत असणं खूप गरजेचं आहे. चला तर मग पाहूया. सगळ्यात आधी वयोमर्यादा. अर्जदारांसाठी वय ठरवून दिलेलं आहे. खुल्या प्रवर्गासाठी कमाल वयोमर्यादा आहे 38 वर्ष, तर मागास प्रवर्गासाठी ती आहे 43 वर्ष. आणखी एक गोष्ट, या प्रणालीतून निवड झालेल्या प्रत्येक शिक्षकाला, म्हणजे शिक्षणसेवकाला, 3 वर्षांचा परिवीक्षाधीन कालावधी म्हणजे प्रोबेशन पिरियड पूर्ण करावा लागतो. आता येतो सगळ्यात कडक
आणि महत्त्वाचा नियम, पवित्र शिवाय भरती नाही आणि अनुदानही नाही. याचा अर्थ काय? जर कोणत्याही शाळेने या प्रणालीला डावलून परस्पर शिक्षक भरती केली तर सरकार त्या शिक्षकाचा पगार किंवा इतर कोणतंही अनुदान देणार नाही. त्यामुळे हा नियम मोडण्याचे परिणाम संस्थेसाठी खूप गंभीर आहेत. पण या अनिवार्य प्रणालीला फक्त 2 स्पष्ट अपवाद आहेत, म्हणजे 2 ठिकाणी ही प्रणाली लागू होत नाही. पहिलं म्हणजे अल्पसंख्याक संस्थांच्या ज्या आश्रमशाळा आहेत त्या, आणि दुसरं म्हणजे अनुकंपा तत्वावर होणाऱ्या नियुक्त्या. फक्त या 2 प्रकरणांमध्ये या ऑनलाईन प्रक्रियेतून सूट देण्यात आली आहे. चला, आता आपण शेवटच्या टप्प्यात आलो आहोत. या सगळ्या प्रणालीचा नक्की परिणाम काय अपेक्षित आहे आणि यामुळे शिक्षणाच्या भविष्यात काय बदल घडू शकतो यावर एक नजर टाकूया. या सगळ्या बदलांमागचं अंतिम ध्येय एकच आहे, एक पारदर्शक आणि फक्त गुणवत्तेवर आधारित प्रक्रियेतून सर्वोत्तम शिक्षक निवडायचे, जेणेकरून या आश्रमशाळांमध्ये शिकणाऱ्या विद्यार्थ्यांचा शिक्षणाचा दर्जा सुधारेल आणि त्यांचं भविष्य अधिक उज्ज्वल होईल. आणि जाता जाता एक महत्त्वाचा प्रश्न. कागदावर तर ही प्रणाली खूपच आदर्श वाटते, सगळं काही ऑनलाईन, पारदर्शक, पण प्रत्यक्षात ही संगणकीय प्रणाली शिक्षक निवडीमध्ये खरंच ती अपेक्षित गुणवत्ता आणि पारदर्शकता आणू शकेल का? हा विचार करण्यासारखा प्रश्न आहे.